पासपोर्ट फोटो बनवायचे असतात. मग सगळ्यात सोपी प्रोसेस, या पोर्टलला यायचं आहे. PI7 इमेज टूल किंवा image.pi7.organization असं या वेबसाईटचं नाव आहे. पासपोर्ट साईज फोटो जर तुम्हाला बनवायचे असतील तर या पोर्टलवरती तुम्हाला यायचं आहे. PI7.organization किंवा PI7 इमेज टूल गुगलवर जर तुम्ही सर्च केलं तर हे पोर्टल तुमच्यासमोर ओपन होणार आहे. ही वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होणार आहे. मग पासपोर्ट साईज फोटो यावरती फक्त क्लिक करायचं आहे आणि जो काय फोटो तुम्हाला पासपोर्ट साईज मध्ये बनवायचा आहे तो फोटो फक्त या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे, अपलोड करायचा आहे. जो काय फोटो तुमच्याकडे आहे त्या व्यक्तीचा तो या ठिकाणी अशा प्रकारे अपलोड करायचा आहे. मग त्याची साईज किती पाहिजे? इंडिया, आपण इंडियामध्ये आहोत त्यामुळे इंडियासाठी पासपोर्ट साईज फोटोची जी काही साईज आहे ती आहे 3.5 सेंटीमीटर इंटू 4.5 सेंटीमीटर, 35 मीटर mm आणि इंटू 45 mm असा त्याचा इथे इंडियाचा हा फॉर्मॅट आहे जनरल पासपोर्ट साईजचा. तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा. DPI इथं डिफॉल्ट DPI जो दिलाय तो 300 दिलेला आहे साईज, तो आहे असा ॲज इट इज ठेवायचा आणि फक्त नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. मग या फोटोचा जो काय बॅकग्राऊंड आहे, ब्राईटनेस आहे, याचा जर बॅकग्राऊंड चेंज करायचा असेल, याचा कलर चेंज करायचा असेल तर तो देखील करू शकता. मग हा फोटो व्यवस्थित तुम्हाला किती साईज याची ड्रॅग करायची आहे, क्रॉप करायची आहे, किती लेफ्टला राईटला, त्यानुसार इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. हे बघा इकडे फिरवायचे, लेफ्टला राईटला कसाही तुम्ही इथे घेऊ शकता. कसा हवाय त्यानुसार इथे फक्त सिलेक्ट करायचा. ब्राईटनेस समजा कमी करायचे, ब्राईटनेस वाढवायचा आहे फॉर एक्झाम्पल, तर अशा प्रकारे ब्राईटनेस देखील तुम्ही काय करू शकता, कमी जास्त करू शकता. हा अशा प्रकारे. आता इथे बॅकग्राऊंड मध्ये इथे समजा हा सेव्ह आणि नेक्स्ट केला. आता समजा बॅकग्राऊंड कलर चेंज करायचे किंवा एखादा कुठला इथे क्लोथ कुठल्या प्रकारचे इथे ऍड करायचे तर इथे तो देखील तुम्ही ऍड करू शकता. बघा फोटो काय झाला, अजून ब्लर दिसायला लागला. इथे थोडस बॅकला यायचं, ब्राईटनेस कमी करून घ्यायचा म्हणजे इथे बॅकग्राऊंड व्यवस्थित दिसणार आहे, ब्लर दिसणार नाही. बघा इथे परत एकदा आपण सेव्ह अँड नेक्स्ट वर आलो. हा अशा प्रकारे बॅकग्राऊंड दिसेल. मग याचे कलर जर तुम्हाला चेंज करायचा असेल बॅकग्राऊंडचा तर तो कलर देखील या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, इथे बदलू शकता. हा जो इथे ऑप्शन दिलेला आहे इथे यामध्ये कलर दिलेले असतात. समजा एखादा शर्ट क्लोथ कुठले तुम्हाला इथे ऍड करायचे असतील तर ते देखील तुम्ही इथे घेऊ शकता, ते देखील घेऊ शकता. इथे बघूयात ओपन होतंय काय. बॅकग्राऊंड, क्लोथ, कलर जे काय तुम्हाला हवेत ते देखील तुम्ही इथे घेऊ शकता. साईज याची कमी जास्त करायची असेल ती करू शकताय. सोपं आहे एकदम. बघा इथे व्यवस्थित हे मॅच करून घ्यायचं हे अशा प्रकारे. किंवा एखादा समजा दुसरा कुठला फोटो तुम्हाला पाहिजे, फॉर एक्झाम्पल एखादी इमेज तुम्हाला या ठिकाणी काय करायचे, त्याची पासपोर्ट साईज फोटो बनवायचे. अशा प्रकारे इथे आपण टाकलं स्वामी समर्थ टाकलं, थोडक्यात फोटो कुठला फोटो पाहिजे, समजा हा फोटो हवाय, याला आपण सेव्ह केलं आणि इथे तो फोटो जर तुम्हाला बनवायचा आहे व्यवस्थित तर याला नाव दिलं आपण जे काय आहे ते आणि या ठिकाणी परत पासपोर्ट साईज फोटोवर गेलो. जी काही इमेज तुम्हाला इथे अपलोड करायची ती सिलेक्ट केली. सिलेक्ट करायची ती जी काही इमेज आहे ती इथे ओपन करायची अशा प्रकारे. जी काही साईज वगैरे हवे ती इथे घ्यायची. किती तुम्हाला इथे क्रॉप करायचे काय करायचे इथे डिटेल येतील बघा. ब्राईटनेस कमी जास्त काय करायचं असेल तो देखील इथे येणार आहे. मग इथे
बॅकग्राऊंड वगैरे समजा तुम्हाला काय कलर चेंज करायचा असेल तर तो देखील तुम्ही इथे या ठिकाणी चेंज करू शकता. सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करायचं. मग बॅकग्राऊंडचा ऑप्शन येईल. कलर वगैरे ॲड करायचा असेल तो ॲड करू शकताय. एखाद्या दुसरे कुठले क्लोथ तुम्हाला इथे ॲड करायचे असतील तर क्लोथ देखील इथे येतात. आणि मग हे सगळं झाल्यानंतर इथे डाउनलोडवर क्लिक करायचं. फक्त डाउनलोड म्हटलं की A4 साईजवर पाहिजे की कसं पाहिजे. A4 साईज जर घेतली इथे तर याच्यामध्ये A4 साईज मध्ये बघा किती फोटो बसतायत. 4, 8, 16, 20, 24, 28, 32, 36 फोटो एका A4 साईजच्या पेपरवरती बसतात.